पहिली गोष्ट म्हणजे सदरच्या जागेवर माडाचा प्लॉट आहे हा संपूर्ण. बऱ्याच लोकांना माहिती आहे की हा माडाचा प्लॉट आहे. लोकमान्य नगर 4 नंबर जुना बस स्टॉप साहेबा हॉटेलच्या समोर. हा गाळा आत्ताच निवडणूक चालू होती त्यावेळेला बांधला होता 10 बाय 10चा. त्यानंतर विनय संघ म्हणून नामक आहेत बांधकामधारक. त्यांना ठाणे महानगरपालिकेतर्फे नोटीसही दिली होती. आज 2-2.5 महिने झाले. त्यांना त्या नोटिसीमध्ये उल्लेख केला होता की 10 बाय 10च्या गाळ्याला तुमचे जर कागदपत्र असतील तर ते जमा करण्यात यावे. परंतु 2 महिने 2.5 महिने झाले तरी गाळ्याचे कागदपत्र किंवा माडाच्या जागेचे कागदपत्र यांच्याकडे नसल्या कारणामुळे हे जमा केलेले नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माडाचा प्लॉट असून इथे बघा कशी काय अवस्था झालेली आहे तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता की हा गोडाऊन टाईपमध्ये हा रेती खडी मिडी वगैरे सगळा प्रकार जो आहे तो इथे आहे. दुसरं गोष्ट म्हणजे MSCBचं इथे सबस्टेशन आहे. या सबस्टेशनमध्ये पूर्ण ओपन ठेवलेलं आहे. MSCBचं पण लक्ष नाही. MSCBला मी तक्रार करणार आहे की सगळ्या MSCBच्या सबस्टेशनची दुरव्यवस्था जी झालेली आहे ती व्यवस्थित करण्यात यावी. इथे कोणीही राहते. दुसरी गोष्ट इथे बीट निरीक्षक आणि जे वर्तकनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांना पण मी या माध्यमातून विनंती करतोय की इथे रात्रीचे जुगाराचे धंदे चालतात. सिगरेट, गांजा, दारू पितात आणि हे अतिक्रमणवाल्यांकडे कंप्लेंट केलं तर अतिक्रमणवाले 6 वाजेपर्यंत मर्यादित असतात. त्याच्यामुळे बीट निरीक्षक यांनी पण इथे व्हिजिट द्यावी आणि प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मी विनंती करतो. ही गोष्ट इथे रेती, खडी यासारखं पूर्ण इथे गलिच्छ हे करून ठेवलेलं आहे. यासाठी बाजूच्या माडाची जी वसाहत आहे त्यांनी पण भिंतीचं इथे कुंपण घातलेलं आहे त्याच्यासाठी. आणि हा पूर्ण जो वापर करताना जो बांधकामधारक आहे किंवा जो विक्रीवाला आहे तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. त्यांना जी नोटीस दिली आहे त्या नोटिसाचं उल्लंघन व्हायला नाही पाहिजे. त्याच्यावर त्याचं जे 10 बाय 10चं जे बांधलं आहे ते पूर्ण निष्कासित करण्यात यावं. तसेच मी सोमनाथ बनसोडे सहाय्यक आयुक्त यांचं पण आभार मानतो की आता त्यांनी गोसावी साहेब आहेत त्यांना अतिक्रमण विभागाकडून आणि त्यांच्या टीमला इथे प्रत्यक्ष पाठवलं. त्यांनी त्यांचा जो माडाच्या जागेत असलेला टेम्पो आहे तो जामर लावून बंद केलाय. त्या लोकांना वॉर्निंग दिली आहे आणि जर 2 दिवसामध्ये त्यांनी जर पेपर जमा केले नाही अतिक्रमण विभागाकडे या जागेचे आणि हे माझं तर असं म्हणणं आहे ही जागा पूर्ण मोकळी करण्यात यावी आणि हा 10 बाय 10चा गाळा तोडण्यात यावा. तसंच दुसरे असे अनेक प्रकरणं आहेत जी सोमनाथ बनसोडेकडे माझी प्रकरणं चालू आहेत. जशी काय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चाळीतली 16 रूम, दिलीप लोखंडे यांच्यावर MRTP, औरंगसाईचं प्रकरण, अशी बरीच प्रकरणं आहेत जी मी माहिती अधिकारामध्ये सरांना दिलेली आहे. तर माझी अशी विनंती आहे या प्रसारमाध्यमांच्या वतीने तुम्ही इथे आलात तुमचं मी आभार मानतो की इथे प्रसारमाध्यमातून का होईना की सोमनाथ बनसोडे यांच्याकडे माझं जे पत्रव्यवहार केलेला आहे मी जे एवढे 10-10, 12-12 प्रकरणांची माहिती दिलेली आहे. माहिती अधिकारामध्ये त्यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही. दिलीप लोखंडेने इथे बाजूला 4 बाय ग्राउंड प्लस 2चे 2 रूम बांधलेले आहेत. त्यांनी 2023 पासून ते प्रकरण चालू आहे. त्यांचं टॅक्स आपण बंद केलेलं आहे संजय साळुंखे यांना सांगून. तरी पण ते त्यांच्यावर कारवाई अद्याप झालेली नाही. त्यांच्यावर MRTP झालेली नाही. तर मला असं विचारायचं आहे की श्री सोमनाथ बनसोडे यांचे दिलीप लोखंडे हे नक्की लागतात कोण? की आजपर्यंत 2023 पासून यांनी 2 वर्ष त्यांच्यावर MRTP का लावली नाही? याचं कारण त्यांना मला मला स्पष्टीकरण द्यावं. कारण आज मी माहिती अधिकारात टाकतो. आज आपण 10 बाय 10चा रूम बांधला किंवा कुठे काय गाळा बांधला तर त्यांच्यावर लगेच 260, 267 ची नोटीस जाते आणि MRTP अंतर्गत कारवाई केली जाते. मग आज दिलीप लोखंडे यांच्यावर कारवाई का केली जात नाही? आज 16 रूमचं प्रकरण त्यांच्याकडे प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये माजी नगरसेवक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. माजी नगरसेवकांचे त्याच्यामध्ये रूम आहेत. मग ते रूम असून ते तोडणं 2014ला टॅक्स विभागाचे सुभाष राठोड यांनी ते प्रकरण टॅक्स कॅन्सल करण्यासाठी घेतलं होतं. 2014चे टॅक्स लावून दिलेत त्यांना. बांधकाम केलंय 2022ला. तर हे 2022चं बांधकाम असून 2014ला यांनी टॅक्स कसे लावले? तर सुभाष राठोडला कर निरीक्षक संजय साळुंखे यांनी त्वरित निलंबित करावं यासाठी मी पाठपुरावा करतोय. जर संजय साळुंखे यांनी त्यांच्यावर ऍक्शन घेतली नाही आणि सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे यांनी जर ऍक्शन घेतली नाही तर या सर्व प्रकरणाच्या बाबतीत प्रभाग समितीच्या समोर आम्ही जन आंदोलन करू असं मी स्वराज्य पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सरळ इशारा देत आहे.